असं काल धनंजय माडकांनी विधान केलेलं आहे. सेम विधान शिवाजी पाटलांनी सुद्धा केलेलं आहे. त्याचं उत्तर मुश्रीफ साहेबांनी द्यावं. साहेब, तुम्ही मगाशी म्हणता की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सभासदांची जी काही सुनावणी ती पूर्ण होऊन लवकर निवडणूक व्हावी असं तुम्ही म्हटलं. मुळात विरोधकांचं हे दुःख नाही की ठरावधारक तुमच्याकडे जास्त आहेत. या ठरावधारकांना मतदानाचा अधिकार न देता दूध संस्थेच्या संचालकांना अधिकार द्यावा असाही चर्चा सुरू आहे. तो कायदा केला संचालकांना अधिकारचा तो जिल्हा मध्यवर्ती बँकेत करावा लागेल, महाराष्ट्रामध्ये करावा लागेल. एका गोकुळसाठी करता येणार नाही. तो सगळ्या राज्यामधल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये करावा लागेल. म्हणजे तो काय एका राज्यासाठी लागू होणार नाही. त्यामुळे तो वेगळा विषय आणि त्याच्या पूर्वी प्रयोग झालेला आहे. तसा करण्याचा प्रयोग पूर्वी एनडी साहेब असताना त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत तो आता प्रयोग पुन्हा या राज्यामध्ये होईल असं मला काय वाटत. ते मुश्रीफ साहेब भेटत नाहीत म्हणून साहेब, ही भाजपची बँकेत भेट हा म्हणजे बँकेत आमची भेट होत असतेच ना. कारण की शेवटी मी मगाशी म्हटलं तसं जिल्हा मध्यवर्ती बँक ही आमची मातृसंस्था या जिल्ह्याची. तिथल्या पायऱ्या चढताना आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवतो. बँक चांगली चालली पाहिजे. बँकेत कुठलंही कर्ज वाटप करताना कुठलाचा साकार कारखाना आहे, कुठल्या पक्षाचा साकार कारखाना आहे त्याचा विचार केला जात नाही. कारण की तिथं 10,000 20,000 शेतकरी अवलंबून असतात. महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी राजाराम कारखाना असू दे किंवा इतर कारखाने जे होते, आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी कुठल्याही भाजपचा कारखाना त्यावेळी थांबला नाही. आणि त्यामुळे बँकेत कुठलंही राजकारण आम्ही या ठिकाणी येऊ देत नाही. कारण की ती संस्था टिकली पाहिजे. अध्यक्ष निवडीच्या वेळेस तुमच्या बाजूने सुरू होता की आम्ही राजकीय पक्ष म्हणून तिथं नाही आहोत. दुसरीकडनं सुरू होता की तुम्ही ज्यावेळी सत्तेत होता राज्यात त्यावेळी अध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांच्या देखीलमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं ठरवलं जायचं. तसं काही नाही. मला वाटतं विश्वासाबाजींना आम्ही शब्द दिला होता, मी शब्द दिला होता 1 वर्षापूर्वी. ज्यावेळी त्यांची माझी 1-1.5 वर्षापूर्वी खासगी इलेक्शनच्या आधी बैठक झाली होती आणि चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही एक शब्द मुश्रीफ साहेब आम्ही दिला होता की पॅनेल निवडून आले की तुम्हाला पहिलंच 2 वर्ष करून. अरुण ढोबळे नाही, आम्ही दोघांनी शब्द दिला होता. विनय कोरे, मी आणि मुश्रीफ साहेब त्यामध्ये होतो आणि त्याप्रमाणे आम्ही दोघांनाही शब्द दिल्याप्रमाणे चेअरमन दिलं. त्यामुळे तिथं काय हस्तक्षेप नव्हता. लोकल लेवलवरचा आमचा निर्णय होता. साहेब, जिल्ह्यावर पकड पाहिजे असेल तर गोकुळ आणि केडीसीवर वर्चस्व पाहिजे तरच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची ताकद कमी होईल अशी रणनीती भाजपची आहे का? आणि या पाठीमागे धनंजय माडकांचा कितपत? नाही, ते मुश्रीफ साहेबांची ताकद कमी करायचा प्रयत्न असला तर मला माहित नाही. माझी काही ताकद उलट्या बाजूला आहे तेवढी आहे. मी लढाई करत राहणारच आहे. मी काँग्रेस म्हणून, महाविकास आघाडी म्हणून समविचारी. आता गोकुळची निवडणूक लढवताना अनेक समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. अनेक नवी लोक आमच्या बरोबर येऊ शकतात. त्यामुळं समविचारी म्हणायला चालू केले मी आता. गोकुळमध्ये समविचारी शेतकरी हिताचे जे लोक बरोबर येतील त्यांना घेऊन उद्याची निवडणूक आम्ही लढू. धन्यवाद. सर, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कोल्हापुरात असेल संपूर्ण राज्यभरात होत आहेत. मात्र प्रशासन यात कुठं कमी पडते वाटते का? गृहमंत्री कुठं कमी पडतं असं वाटतंय? नाही, शक्ती कायदा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या राज्यामध्ये केला. त्याला मान्यता मिळाली नाही. तुला मान्यता मिळाली तर कठोरातली कठोर कारवाई या नराधमांच्यावर होऊ शकते. जो पण कायद्याचा वचक, कायद्याची भीती राहत असत नाही तो पण या सगळ्या गोष्टी करणार. NCRBच्या नव्या आकडेवारीनुसार महिलांच्या वरचे अत्याचार महाराष्ट्रामध्ये वाढताना या ठिकाणी दिसतात. मी गेले वर्षभर सांगतोय गृह खात्याला सेपरेट मंत्री पाहिजे. भले मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचं ब्रीफिंग होत असतं, परंतु गृह खात्याला जोपर्यंत स्वतंत्र मंत्री मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली ही कायदा आणि सुव्यवस्था ही नेहमीच अडचणीत येणार. मुख्यमंत्र्यांचा व्याप ऍज ए चीफ मिनिस्टर त्यांचा व्याप एवढा मोठा असतो की गृह खात्याला ते वेळ देऊ शकत नाही. आता प्रमोशनच्या गोष्टी ज्या डिसेंबरमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्याला मार्च एप्रिल त्या ठिकाणी होत्या. या प्रशासकीय गोष्टी देखील अनेक पेंडिंग आहेत. पेंडन्सी भरपूर होत्या गृह खात्याची. त्यामुळे आमची पक्ष म्हणून माझी मागणी अशी आहे की स्वतंत्रपणे खातं असलं पाहिजे. कारण की ते मी राज्यमंत्री म्हणून 6 वर्ष बघितलेलं.
त्याची व्यापकता प्रचंड मोठी आहे, व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे स्वतंत्र मंत्री असणंच या गृह खात्याला गरजेचं आहे. पीडित मुलगीला न्याय मिळावा म्हणून जन आंदोलन करण्यात आलं आणि त्यात लाठीमार त्यांच्यावर करण्यात आला. म्हणजे याचा अर्थ जी माणसं सत्याच्या बाजूने या राज्यामध्ये उतरतील त्यांना लाठीमार या ठिकाणी भाजपचे अंतरवाली सराटे बसून हे चालू आहे. म्हणजे तिथून जी सुरुवात झाली लाठीमारची ती अजून चालूच आहे. पण मंत्र्याच्या हातात काय आहे, मुख्यमंत्री सर्वोच्च आहे असं म्हणणारे मंत्र्याच्या हातात काय असतं, मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतात असं म्हणणारे मुख्यमंत्री वेगळा मुख्यमंत्री देतील असं वाटते का? नाही, माझी त्यांना विनंती असणार आहे की राज्याचा व्याप बघता महाराष्ट्र राज्य हे मोठं राज्य आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे आता फायनान्स डिपार्टमेंट आहे, मोठी खाती त्यांच्याकडे या ठिकाणी आहेत. आता आम्हाला असं कळते की खाते बदल आता लवकरच या ठिकाणी होणार आहे. उपमुख्यमंत्री सुरेंद्रताईंना कुठलं तरी खातं दिलं जाणार आहे, भाजपमध्ये खाते कमी करून त्यांना मिळणार आहे त्यांचं खातं, अशी आमची चर्चा ऐकून येते. फेरबदल होणार आहे या 8-10 दिवसामध्ये. जर फेरबदल होणार असेल तर गृह खात्याला एक स्वतंत्र मंत्री द्यावा अशी आमची विनंती. एक प्रश्न आहे, अजितदादा गेल्यानंतर बऱ्याचदा असं झालं की भाजपला काही ठिकाणी चाबू पाहता येते बाकीच्या मंत्र्यांशी असते किंवा सरकारच्या प्रकारात तुम्ही पाहिलं असेल तसंच इथं सगळं मुस्लिमांच्या बाबतीत जे मुस्लिम समाजात भूमिका घेताना दिसत आहे की अजितदादानंतर त्यांचं एक कव्हर होते किंवा एक स्ट्रॉंग भूमिका मांडणार त्यांच्या पक्षात कोणतरी होतात. ज्यावेळी आघाडी केली त्यावेळी लक्षात यायला पाहिजे होतं. महायुती केली त्यावेळी ते सगळं गृहीत धरूनच त्यांनी केले. उद्या हे संकट येणारच होतं, दादा असते आणि नसते तरी हे संकट येणारच होतं, कारण की भाजपनं 2029 ची स्वबळावरची तयारी केलेलीच आहे. आज गेल्या वर्षभरामध्ये भाजपनं जे पडलेले उमेदवार भाजपमध्ये घेतले ते अजितदादा गटाचा विद्यमान आमदार असणारे घेतलेले आहेत, तिथं घेतलेले. शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्या पडलेले उमेदवार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. जवळजवळ 22 लोक अशी घेतलेली आहेत भाजपनं, जिथं शिंदे गट आणि अजितदादा गटाचे आमदार तिथं आहेत, असे तिथले 2 नंबरचे लोक घेतले. ते सरळ आहे, मेसेज सरळ आहे की त्यांना उद्या भाजप तिकीट देणारच आहे. ममता बॅनर्जींनी आत्ताच घोषणा केली की मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही आणि या जे गैरघोषणा झालेल्या आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आम्ही व्यापक प्रमाणात SIR जी या देशामध्ये चाललेली आहे, आता सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SIR चालू आहे. त्यामध्ये मॅपिंग हा एक मोठा घोळ आहे आणि मॅपिंग करत असताना मी स्वतः एक बूथ घेतलेला आहे. माझ्या घरात शेजारचा बूथ मी स्वतः घेतला. परवा 2 तास मी केला तो बूथ मॅपिंग, तर 6 घरात फक्त मी जाऊ शकतो. तो 890 नावं आहेत मतदार यादीत, त्यातली 341 नावांचं मॅपिंग BLOला करावं लागतं. आता हे 10 तारखेपर्यंतची मुदत आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की मुदत 20 तारखेपर्यंत वाढवून द्यावी, अजून 10-15 दिवस ही मुदत वाढवून द्यावी मॅपिंगची, कारण की एक BLOला ते काम करणं शक्य होत नाहीये. आणि आता तर त्यांचा असा डिक्टेट आलाय की तुमचा पगारच कट केला जाईल. 95% काम नाही झालं तर तुमचा पगारच या ठिकाणी थांबवला जाईल, तुमच्यावर कारवाई केली. तो BLO एकटा विचारा काय करणार आहे. तर त्यामुळे आमची विनंती आहे निवडणूक आयोगाला की 1 महिनाभर त्याला मुदत अजून मॅपिंगसाठी द्यावी. राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाही आहेत, गडबड नाही आहे, त्यामुळे रितसर सगळ्यांचं मॅपिंग होऊन दे. एखाद्या मुलगीचं लग्न होऊन ती जर सासरी आली असेल तर तिच्या आई वडिलांचा इपिक नंबर काढून त्यांचं मॅपिंग त्या ठिकाणी करावं लागतं 2002च्या आधीच. त्यामुळे याला किचकट प्रक्रिया आहे आणि नंतर अपीलात जाऊन नंतर तुम्ही नावं ऍड करण्यापेक्षा आत्ताच मुदत वाढ द्या. आत्ताच 1 महिना होऊ दे, अजून 1 महिनाभर गेला तरी काय हरकत नाही, परंतु BLO जातील आणि बिचारे काम करून पुन्हा मॅपिंग करतील अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. मराठा समाजाच्या आंदोलन वरती मिळाल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी किंवा आग्रह थांबवण्यासाठी सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन केली. नाहीतर गेल्या वर्षभरापासून अण्णासाहेब विकास महामंडळासाठी व्याज परतावा आहे तो मिळत नाही. आता काही प्रमाणात व्याज परतावा मिळतो, परंतु काही तक्रारी असतील तर माहिती मी घेतो, परंतु एकदम राज्याची आर्थिक परिस्थिती काही चांगली आहे दिसत नाही. आता कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आंदोलन करतायत. 96,000 कोटीची या राज्यातली बिलं दिली गेली नाही आहेत.
उद्याच्या भविष्यकाळात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील का नाही अशी शंका निर्माण झाली. राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे हे सिद्ध झाले. साहेब, केरळचा विजय होतोय. आम्ही म्हणतो केरळमध्ये काँग्रेसनं चांगल्या पद्धतीने यश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आदरणीय आमचे नेते खरगे साहेब, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली के.सी. वेणुगोपालजी असतील किंवा रमेश चेन्नितला असतील, या सगळ्यांनी ताकदीनं तिथं निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि 10 वर्षाची सत्ता उलटून काँग्रेसला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मला वाटतं त्याचा आम्ही देखील अभ्यास करू उद्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत.